आता हे आभाळ कुठं टेकलेलं आहे का? आभाळ टेकलेलं आहे नाहीच. मग तिथपर्यंत पळायचं. आभाळ टेकलं नाही तिथपर्यंत पळायचं. जे तसे पळत होते ना, आपलं तशीच अवस्था झालेली आपली पण. आपणही तसंच पळतो. कुठपर्यंत? अहो त्या आपले लाकडं जातात ना तिकडं मेल्यात शेवटच्या श्वास जातो ना, तोपर्यंत आपण पळतच. बरं कोणासाठी पळतो हे? या कुटुंबासाठी ना, लेकरा बायका पोरासाठीच आपण करतो ना हे सगळं. पळतो एवढं अशा माणसाला. तसं ते टेकत आभाळ कुठंच टेकलेलं नाही तोपर्यंत पळाय. तसं आपलं एक आयुष्यभर आपण पळत सुटतो आशेच्या मांग. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणायक मुक्ती यत्न नाही केला, नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, क्षीण पाव माया व्यष्टीला जीव माझा, माझे स्वहित नदी कोणी, माझे स्वहित नदी कोणी, व्यष्टीला जीव माझा, माझे स्वहित नदी कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. हे जन्म पुरा आशेमध्ये जातोय आपला, आणि एक दिवस आपण मरून जातो आणि जाग्यावरच राहते सगळं. सत्ता संपत्ता राहील ठाईचे ठाई, सगळं जाग्यावर राहते. दादा किती कमवा तुम्ही, किती गाड्या घ्या माड्या घ्या, सगळं जाग्यावर राहते, काही येत नाही सोबत आपल्या. म्हणून हे 7 पास झाले. दुसरे 5-7 पास आहे, आपला वेळ नाही एवढा आपल्याला, बरं काय. दुसरे पण भावार्थ रामायणामध्ये 7 पास सांगितले. असे 14 पास आहेत. ब्रह्मपास, कर्मपास, मायापास, मोहपास, धर्मपास, जन्मपास, असे 7 पास हे पण आहेत. हे 14 पास ज्यानं निरसन केलं या 14 पाशाचं, त्याला म्हणतात भक्त. भक्त म्हणून तुकाराम महाराज पहिल्या अभंगामध्ये चरणामध्ये सांगतात, ऐसे जाना हे उदास, गेले गेले हे उदास, गेले आशा पास, निबारोनी विषय झाला नारायण. ऐसे जे देहे उदास, गेले आशा पास, निवारोनी गेले आशा पास. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारून. जे आशा पास हे निवारण केल्याच्या नंतर त्याला म्हणतात भक्त. बरं ते कशामुळे झालं? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. ज्यांचा विषय नारायण झालेला आहे त्यांना जन धन माता पिता आवडत नाही. तुम्ही म्हणसाल जन धन माता पिता सुद्धा आवडत नाहीत, हे असं कसं होईल? जन आवडत नाही ठीक आहे, ना आवडे जन धन माता पिता. जन का आवडत नाही? जन हे सुखाचं दिल्या घेतल्याचे, बरं का. जन असं आहे 2 तोंडी, दोन्ही कुणी बोलत असते. जन 2 तोंडी माणूस बोलतात लोक. म्हणजे हे जनाचा काय हे नका करू, विश्वास करू नका, भरोसा ठेवू नका या जनावर. जन कसं आहे, जे पूजा करत बसलाय ना, माळकरी माणूस जे पूजा करतात त्याला म्हणते काय पसारा मांडून ठेवलाय. नाही करत तरी निंदा करते त्याची. न करिता निंदा
त्याची निंदा करत असतात. बरं एखादा बोलत असेल जास्त बडबड, त्यालाही लोक नावं ठेवतात. काय माणूस बोलते बाबा, खापराचं असतं, तोंड तर फुटून गेलं असतं. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता म्हणती गर्वी. बोलत नसेल ते म्हणते काय ताठर माणूस आहे, गर्विष्ठ आहे बाबा, बोलतही नाही. आणि बोललं तर म्हणतं तर खापरास तोंड फुटलं असतं किती, नाही का. बोललं तर असं म्हणजे दोन्ही कुणी बोलत असतात, दोन्ही कुणी विठाला विठाला. एका गावामध्ये काय झालं, एकानं लग्न केलं, ती बायको वारली त्याची, त्यानं दुसरी पत्नी केली. दुसरी केली त्यानं, तिलाही मूलबाळ झालं म्हणून तिसरी केली तर ती जरा कर्कशा निघली. ती पत्नी कर्कशा निघली. कर्कशा पत्नी माहीत आहे ना कशी असते ती कर्कशा निघली. कर्कशा पत्नी निघली. आता तो बिचारा चांगला तंदुरुस्त होता माणूस, पण तो असा झाला कर्कशा पत्नीनं. ते हे आंबा म्हणलं की ती चीच म्हणायची, उलट चालायची याच्या विरुद्ध. मग तो एक दिवस बाजारला गेला पनवेलला बाजारात त्याचा जुना मित्र भेटला शाळेतला. आणि त्याला सांगितलं की रामभाऊ, अरे काय रे तुझी तब्येत कशामुळे झाली एवढी मोठी, चांगला मजबूत माणूस होता राजा, काय झालं, काय लग्न झालं तसं, काय वहिनी खाऊ पिऊ घालत नाही, काय नाही. ते म्हणला गड्या काहीच तसं काय नाही, पण ऐकतच नाही म्हणला. मी एक म्हणलं ती दुसरंच म्हणते. अरे त्याला सोपं औषध आहे म्हणला. मग त्यानं सांगितलं तू आता काही करायचं असेल ना तू सरळ सांगायचं, नाही करायचं नाही. ती बरोबर तसंच करणार ती. मग त्यानं काय झालं, त्याच्या वडिलाचं वर्षश्राद्ध आलं. वर्षश्राद्ध आलं आणि त्यानं काय केलं, वर्षश्राद्धाला बाजाराहून आला, म्हणला बघू नमुना कसं काय जमते का नाही. ते आल्याच्यानंतर बसला, म्हणला आता वर्षश्राद्ध आहे वडिलाचं, आपण करूच नाही. म्हणला जाऊ दे ना. का म्हणे काऊन करायचं नाही, का जळालं का, घरात काही नाही का आपल्या. ते म्हणला गुंता आला गडा, माझ्या मित्रानं सांगितलेला मंत्र बरोबर लागू झाला म्हणला. मग त्यानं उलटं चालत गेला. बरं ठीक आहे म्हणलं करायचं, आपण पिंड काहीच करू नाही म्हणलं. काऊन म्हणे करायचा पिंड. बरं म्हणे ब्राह्मणाला बोलूच नाही, आपण थोडक्यात सांगतो, ब्राह्मणाला बोलूच नाही. का म्हणे ब्राह्मणाला बोलवायचं, सगळा विधी करायचा पूर्ण. म्हणलं बरोबर चालेल गडा, मित्रानं सांगितलं खूप चांगलं झालं. म्हणलं ते पिंड केलं आहे ना आपण उकिरड्यावर टाकून देऊ, उकंड्यामध्ये. ते म्हणले का गावाला नदी नाही का आपल्या, नदीत टाकायची. ते म्हणला मी जातो मग घेऊन. ती म्हणे तुम्ही काहून जाता, मी जातो. निघली पुढं ती पिंड घेऊन. ते गेली. नेमका श्रावण महिना होता आणि पाणी नदीला भरलेलं होतं, नदी फुल भरलेली होती. म्हणलं जाऊ नको, मी जातो. नाही म्हणले मी जाणार पिंड घेऊन. गेली चालत काल, बरं जास्त पाण्यात जाऊ नको, एवढ्यात पाण्यात जाऊन टाक. नाही मी जाणार पुढं. ती गेली पुढं जात गेली बुलडी बी नदीतून वाहून गेली. अशी हिला म्हणतात कर्कशा पत्नी. असा कोणीतरी गुरु भेटायला पाहिजे. त्यानं मंत्र दिला, सरळ मंत्र दिला आणि ते मंत्र त्याला सक्सेस झाला, गेली ती बायको. बरं त्यानं एवढ्या 3-4 पत्न्या केल्या, लोक त्याला पण नावं ठेवू लागले. दुसऱ्या एकाचं लग्नच होत नव्हतं गावामध्ये, लग्नच होईना त्याचं. मग लोकांची चर्चा चालू झाली, का हो रामभाऊ ते याचं गणपतरावचं लग्न होत नाही, त्या पोराचं काय झालं. अहो लग्न करण्यासाठी पुरुषार्थ माणूस पाहिजे, कोणाचे काम आहे का. त्याची पण निंदा करू लागले लोक. माणसं लोक कसे, या जगाकडे जर तुम्ही पाहसाल तर काही परमार्थ होणार नाही ना, संसारही होणार नाही. नांदायला तिला नांदूही देत नाही, पळायला तिला पळू देत नाही, अशी परिस्थिती आपली. या जगाकडे पाहिलं तर त्याजोनिया जन भक्ती करा, असं तुकाराम महाराजांना सांगितलेले शेवटच्या चरणामध्ये. या जगाचा शेवटी त्याग करा आणि भक्ती मार्गाला लागा. म्हणून जन आवडू नये, धन आवडू नये. धनाचं आपण पाहिलं कशामुळं आवडू नये. धनाच्या मागं 15 अनर्थ सांगितलेले आहेत. 15 अनर्थ मागं सांगितलेले आहेत. तेवढा वेळ नाही आपल्याला 15 अनर्थ. जन धन आवडू नये. ठीक आहे, लोक म्हणले महाराज जन धन आवडू नये, पण तुम्ही म्हणता की माता पिता आवडू नये, हे कसं काय. ज्या माता पित्याची सेवा करून त्या पुंडलिकानं
त्या पांडुरंगाला इथं एका विटेच्या तुकड्यावर उभं केलंय आणि तुम्ही कसं काय म्हणता माता पिता आवडू नये? तर महाराज म्हणतात कैकई सारखी माता, अरे हिरण्यकशिपूसारखा पिता आवडू नये. जे परमार्थाला आड येत असतील ते आवडू नये. बंधू भाऊ असते ना, भाऊ सुद्धा परमार्थाला येत असेल तर आवडू नये आपल्याला. माता सुद्धा आवडू नये, पिता सुद्धा आवडू नये. त्याचा त्याग करावं. कैकई आडवी आली, रामाला शेवटी जावं लागलं की नाही वनवासाला? कैकईमुळं जावं लागलं. शेवटी भरतानं त्याग केला ना आईचा, भरतानं त्याग केला आईचा. आणि हिरण्यकशिपू राक्षसाच्या कुळामध्ये प्रल्हाद जन्माला आला. तिथं त्याच्या कुळामध्ये कसा आला त्याचं सांगायला बरंच काही आहे. संततीसुद्धा कशी हे करायची आपल्याला ते आपल्यावर आहे बरं का. आपली मुलं कसे व्हावं, मुलं मुली आपल्या, ते आपल्या हातात आहे. पण हे जाणून कळावं लागतं हे सगळं. त्याच्यासाठीच तर परमार्थ करायचा. मग कशासाठी करायचा? आपले मुलं बाळक सात्विक होण्यासाठी आपल्याला कर्म कसे करावं लागतील तसे करावं लागतात. तेव्हा आपले मुलंसुद्धा चांगले निघतात. आपण वाईट कर्म करत असलं तर ते मुलं पण तशीच येतात. धृष्टाष्ट आंधळा का होता? धृष्टाष्ट आंधळा झाला सांगत नाही मी. पती पत्नीचा जो योग असतो ना, त्यावेळेस जे कर्म करतो आपण ते कर्म सात्विक भावनेतून करायला पाहिजे. तेव्हा ती संतती चांगली होत असते. भक्त प्रल्हाद तो हिरण्यकशिपू त्या देवाचं नाव सुद्धा घेऊ देत नव्हता. पण शेवटी कयादूनं उत्तरा का कयादू त्याच्या आईचं नाव कयादू. तिला उपदेश भेटला नारद महर्षीचा. आणि पोटामध्ये त्या ज्या वेळेस ते सांगायला बराच लांब आहे ते, कारण हिरण्यकशिपू शिकारीला गेल्याच्यानं त्याला शिकार भेटली नाही. मग तो कटाळा घरी आला. मग ते उतरेन त्याच्याकडून ते करून कयादूनं नामस्मरण करून घेतलं. त्यावेळेस तिला तो गर्भ राहिला ना, नामस्मरण करताना गर्भ राहिला भक्त प्रल्हाद. मग त्याला किती त्रास केला हिरण्यकशिपूनं. नाव घेऊ नदी वाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. देवाचं नाव सुद्धा घ्यायला बंदी होती त्याच्या ह्याच्यात. मग स्वतःचा मुलगाच निघाला. शेवटी त्यानं भगवंताला हिरण्यकशिपूनं वचन होतं त्याला की देवाकडून वचन घेतलं की मला कुठंच मरण नको, दिवसा नको, रात्री नको, घरात नको, दारात नको, असे त्यानं मागून घेतलं होतं देवाला. पण भगवंताला अवतार घ्यावा लागला त्याच्यासाठी, नाही का? नरसिंह अवतार घ्यावा लागला. घरात नाही मारला, दारात नाही मारला, मनुष्य रूपात नाही. देव मनुष्य रूपानं माणसाकडून नको, स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको असं म्हणून वचन घेतलं देवा त्यांनी हे घेतलं होता. आणि शेवटी भगवंतानं कुठेही देव म्हणल्यानंतर खांबावर लाथ मारली, भगवंत तिथंच प्रगट झाला. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. कुठे तुझा देव म्हणून विचारल्यानंतर त्यानं सांगितलं या खांबात आहे का? हाय म्हणला. भक्ताच्या हाकेलं, भक्तानं जिथं सांगितलं तिथं देव आहेच. महाराज म्हणतं विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही कुठे उरला, नाही का? प्रत्येक ठिकाणावर देव आहे. मग खांबात आहे का? तर हाय. लाथ मारली दुर्जनानं, भगवंत स्तंभी नारायण प्रगटले. प्रगट होऊन त्याचं अस्त्रानं नाही, शस्त्रानं नाही, कशानं नाही, नखानं त्याचं पोट फाळलं. घरात नाही, दारात नाही, चौकटीवर बसला, मांडीवर घेतला, चिरला. हा असा भक्तासाठी देव काम करत असते. बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल. मग ना आवडे जन धन माता पिता.
विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमा विठोबा रखुमा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भक्ताईशे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. लोक म्हणू लागले, महाराज तुमच्यावर जर वेळ प्रसंग आला तर काय करणार तुम्ही? त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. माग आणि पुढं राहून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नये दी. विठाला 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 विठाला. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नये दी. देव असा आहे की मागं राहून सुद्धा रक्षण करते भक्ताचं, आणि पुढं राहून सुद्धा भक्ताचं रक्षण करते. आपण सांगत वेळ झालेला आहे आपला, कारण भक्ताचं रक्षण, द्रौपदीचं रक्षण केलं. इकडं अर्जुनाच्या रथावर पुढं राहून सारथी झाला आणि अर्जुनाचं रक्षण केलं, आणि द्रौपदीचं इकडं रक्षण केलेलं मागं राहून. बरोबर की नाही? म्हणून मागे पुढे राहे सांभाळिता, आलिया आघात निवारा. जे जे संकट येतील देव त्याचं निवारण करत असतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम म्हणतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नये दी. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण.
तो त्यांचा झाला नारायण. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. जे चांगलं कर्म करत असताना, चांगलं काम करत असताना, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, 500 रुपयाची वर्गणी कोणी फाडीत असेल आणि दुसरा येऊन त्याला म्हणत असेल कशाला फाडतो वर्गणी, म्हणजे हे घातलिया भय नरका जाणे. न फाडू देणं, परमार्थाला न करू देणं, कीर्तनाला चालला जाऊ देणं, त्या बोवा लोकांचं चालूच राहतंय. म्हणजे कीर्तनाला जाऊ न देणं म्हणजे घातलिया भय नरका जाणे. चांगल्या कामामध्ये अडथळा आणणं म्हणजे नरकाला जाणं. लोक तसं आहे आताही बी, वर्गण जाऊ देणं म्हणतं त्याचं चालूच आहे. त्याच्या मनात इच्छा आहे 500 रुपयाची पावती फाडायची, मग त्याचा दुसरा जोडीदार येतं जाऊ दे ना म्हणते कशाला, 200चीच फाड, मग तुला लईच फाडू वाटत असेल तर ते 200वर येतं आहे 500चं. म्हणून घातलिया भय नरका जाणे. चांगल्या कामामध्ये अडथळा आणूच नाही. परमार्थ कुठलाही बी करायचा असेल, कारण त्यानं एक खड्डा खोदला, आपल्यासाठी खड्डा तयारच आहे त्याच्यासाठी, बरं का. दुसऱ्यासाठी खड्डा खोदला ना, ते आपणच त्याच्यामध्ये पडत असतो, एवढं लक्षात. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. जे सत्य कर्म असेल त्याला सहकार्य करायचं. चांगलं कर्म असेल, परमार्थ असेल, कुठलंही बी चांगलं काम होत असेल त्याला सहकार्य करायला पाहिजे प्रत्येकानं. आपण हे एकट्याचा खेळ नाही, म्हणून तर मेळ जमवलेला आहे. आता आम्ही अनुभव इथं शिवरात्र सुरुवात केली, कशी होती त्या देवाला माहीत. कार्यक्रम आम्ही जेव्हा सुरुवातीला करायचो त्यावेळेस
करायचा एका रात्रीमध्ये ठरलं उद्याच्याला शिवरात्रीचा कार्यक्रम कीर्तन करायचं केले चालू. घालून या भार राहिलो नाही चिती, त्याला काय त्याच्यावर घातल्यावर ते का करणार नाही काम, है की नाही. हे अनुभव आहेत खरं म्हणजे. कोणाच्या खिशात 1 रुपया फुटकी कवडी नसताना कार्यक्रम चालू केले आणि सक्सेस झालेले आहेत कार्यक्रम. आज किती वर्ष झालं आपण शिवरात्रीचा कार्यक्रम करतो? 12 वर्षे, 12वं वर्ष चालू आहे. आज सप्त्याला आपल्या हंग 12वं वर्ष आलंय. म्हणून चांगल्याला सहकार्य केलं. लोक लय आडवे येणार आहेत हो, परमार्थात लय लोक आडवे येणार आहेत. त्याला रस्ता कुठला आहे मग? नरकाचा. घातली या भय नरकाचा नाही. तुम्ही करताय त्याला करू द्या, पण त्याला आडवं तरी येऊ नका. कशासाठी आडवं येता? कोणी पारायणाला जात असतील महिला मंडळ, अगं कशाला जाती? जाऊ दे ना, तुला रिकाम्या इकडे गप्पा सरत नाहीत मारायला. ती जाती बिचारे देवाचं काम करायसाठी, जाऊ द्या ना. हेच हे घातली या भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे, घातली या भय नरका जाणे. म्हणून चालत असलेला आपला शिवरात्रीचा कार्यक्रम उद्या सकाळी आपल्याला 8 वाजता पारायणाला सुरुवात करायची. शिवलीला अमृताचं पारायण संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होते पारायण आपलं. सकाळी 8 वाजता सर्वांनी ज्यांना पारायणाला बसायचं असेल त्यांनी पारायणासाठी या. प्रत्येकानं काही येत नाही सोबत माऊली, त्याला वेळ देवढा देऊन तेच आपल्यासोबत येणार आहे. दुसरं काय करायचं आहे? आपण रात दिवस जरी कष्ट केले, कामं केली तरी काहीच पुरत नाही आपल्याला. फर्स्ट करून, सेकंड करून, थर्ड करून काय करायचं? कोणासाठी करायचं हे सगळं? चोरायसाठीच ना. बायका पोरं लेकरं बायका म्हणजे हे चोरच आहेत ना हो. त्याच्यासाठीच करणं हे नाही आपल्याला. काय नाही, जेवढा वेळ देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा परमार्थासाठी. जेवढा देता येईल तेवढा. इथं तिथं बसण्यापेक्षा, टी व्ही मोबाईलमध्ये खेळण्यापेक्षा इथे येऊन 2 तास बसलं, कीर्तन ऐकलं, तेवढं तुमच्या उतार्याला तिथं चित्रगुप्त लिखाण करत बसलेलं आहे. तुम्ही काय करायले काय नाही, मोबाईल खेळायले का काय खेळायले, सगळं तिथं टिपण आहे. ज्यावेळेस तुम्ही जासाल ना तिथं एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागते. तिथं लिहिलेलं आहे तुम्ही या कोण्या टायमाला काय करत होते ते लिहित होते. हे 10व्याचं 12व्याचं 13व्याचं कीर्तन पाहिजे, त्याच्याविषयी भरपूर सांगण्यासारखे आहेत. एवढा मोठा पंडूराजा, त्याला अन्न खाया भेटलं. कर्ण किती उदार होता आणि त्यानं किती दान केलं कर्णानं. कर्णासारखा तर दानशूर नव्हता, पण त्याला अन्न भेटलंच नव्हतं खायला तिथं वरती. चित्रगुप्तानं सांगितलं तू दान, त्यानं सांगितलं अरे मी एवढा मोठा विचार म्हणला जाऊन माझ्यासारखा दानशूर कोणी होता का. तिथं यम लोकांना सांगितलं दान केलं, पण तू दुसरं दान केलं पण अन्नदान केलं नाहीस. पण एक तू चांगलं काम केलंस. काय काम केलं? अन्नदान कुठं मिळतं ते धर्मराजाचं घर दाखवतात असं बोटानं. तेवढं एक काम तू चांगलं केलं. मग तुला आता भूक लागली ते बोटच चुरपायचं, तुला अन्न नाही भेटणार खायला. भूक लागली तोंडात बोट धरायचं. तिथे भूक लागते ना माणसाला. म्हणून अन्नदान करा. आपण इथं अन्नदान केलं तर आपल्याला वरती भेटणार आहे अन्नदान. एक मोठी कथा आहे चांगली. एक मेलेला वरती गेल्याच्या नंतर त्याला अन्नच भेटणं. शेवटी येऊन त्याला प्रेत खावं लागलं. प्रेत, माणसाचं प्रेत पडलेलं ते खावं लागलं. अन्नदानच केलं नाही जन्मात येऊन. त्याच्यासाठी अन्नदान करायचं. दान धर्म त्याच्यासाठीच करायचा की पुढं आपल्याला काम देणार आहे तिकडे वरती. तिथे बी विचारणार आहे ना कोणीतरी आपल्याला. आपण आपलं घरासाठी संसारासाठी तर आपल्याला काहीच पुरत नाही. किती केलं तरी पुरत नाही. त्याच्यानं थोडंफार का असणं अखंड हरिनाम सप्त्याला किंवा परमार्थाला देवाधर्माला कुठेतरी 4-2 रुपयाची पावती, 4-2 रुपये दान धर्म दिलेला, अन्नदान केलेलं चांगलं. उद्या शिवरात्र आहे, कोणी फराळाचं द्या, कोणी वेफर द्या, कोणी ते लाडू असतात काचे राजगिरे काय ते द्या, ते खजूर द्या, कोणी खिचडी द्या, ज्याला द्यायचं असेल तेच आपल्या तिथं उतारा आहे. तिथं लिहिल्या जाणार आहे.
आपण जेवढं दान धर्म करू तेवढे आपल्याला पुढं खायला भेटणार आहे, नाही तर उपाशी मरावं लागते, उपाशी काही भेटत नाही खायला. मग हे पिंडदान हे 13वा 12वा कशासाठी करत असतं? त्याच्यासाठीच असते. अन्नदान माझ्या पोराने उडवावं. पंडूराजांना खाया भेटत नव्हतं, त्यानं सांगितलं, नारद मुनी त्याची भेट झाली, त्यानं सांगितलं बाबा जाय खाली, माझ्या मुलाला सांग मला इथं उपाशी आहे, मला अन्न भेटेनं. त्यावेळेस त्याने यज्ञ केला आणि यज्ञ करायला लावला. यज्ञाचं पुण्य इथं घंटा वाजायचा, अन्नदान होतं, एक दिवस घंटाच वाजला नाही. ते सोपट ऋषी राहिले उपाशी. म्हणून कृष्णाला विचारलं धर्मराजाने, बाबा आज घंटा वाजला नाही, काय करायचं? मग त्याने सांगितलं की बाबा सोपट नावाचे ऋषी आहेत आणि ते आज आपल्या यज्ञामध्ये जेवलेले नाही, ते जेवले तरच घंटा तुमचा यज्ञ सफल होईल. त्यावेळेस त्याला धर्मराजा आणाय गेला. त्यानं सांगितलं 100 यज्ञाचं पुण्य असेल तर दे, तेव्हाही मी जेवायला येतो. असं करून सगळे पांडव गेले, पण आला नाही. शेवटी द्रौपदीला कळालं की बाबा यायचं काय झालं, कशामुळं नाराज आहेत. तिने विचारलं, पत्नीला कळत असते काहीतरी आहे. त्यानं सांगितलं की आपला यज्ञ सफल होत नाही कारण सोपट ऋषी आपल्या इथे जेव्हा येत नाहीत. का येत नाहीत? 100 यज्ञाचं फळ मागते, ते पुण्य मागते. आपण 100 यज्ञ केलेच नाही, आपला पहिलाच यज्ञ आहे. द्रौपदी म्हणली चालेल, मी आणतो म्हणले, माझ्यावर सोडा. द्रौपदी सकाळी उठली, आंघोळ स्नान केली, देवपूजा केली, ताट घेतलं, सोपट ऋषीकडे गेली आणि महाराजाकडे गेले. सांगितलं महाराज चला जेवा. ते म्हणलं 100 यज्ञाचं पुण्य असेल तरच मी जेवायला येतो. महाराज म्हणते मला शास्त्र थोडंफार कळतंय. एक पाऊल टाकला की एक नामस्मरण करत करत मी गेलो, माझे 1000 यज्ञ झालेत, 1000 पावलं झालेले, 1000 पावलं झाले. 100 पावलाचं पुण्य घ्या आणि बाकीचं मग मला वापस द्या, चला जेवायला गपचूप. तेव्हा सोपट रुपये जेवायला आले आणि यज्ञ सफल झाला. आणि तेव्हा ते पुण्य त्याचं यज्ञाचं होतं, ते पंडूराजाला अर्पण केलं, तेव्हा त्यांना ते जेवण भेटले. म्हणून अन्नदान करायचं, म्हणून अन्नदान करायचं. प्रत्येकानं अन्नदान करा. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या सद्गुरूच्या चरणी अर्पण करून एकच सांगतो मी, नामस्मरण करा. अन्नदान कराच, पण नामस्मरण करा. नामासारखं अन्नदानासारखं पुण्य कुठंच जगात नाही. खाणे को अन्नदान और लेणे को हरिनाम, याच्यासारखं पुण्य कुठंच नाही. आपण नुसत्या माळा घातल्या, नामस्मरण घेतलं, काही झालं नाही. तुम्हाला करावं लागेल ना, घासल्याशिवाय होत असते का? महाराजाच्या पाया पडलं म्हणजे काय हे होत नसते. चमड्याला चमडा घासून काय होत आहे? काहीच नाही त्याचं. आमचे बाबा सांगायचे, चमडा घासून काय करता? जे घासायचं ते घासा, नामस्मरण नाही ना ते करा. आमचे गुरु सांगायचे चव्हाण बाबा आम्हाला, नुसतं पाया पडून चमड्याला चमडा घासून काय होत नाही. जे घासायचं ते घासा तुम्ही, जे दिलंय ना तुम्हाला नामात ते घासा, त्याचं चिंतन करा तुम्ही, असे आमचे बाबा सांगायचे. म्हणून सांगतो चिंतन करा. आता माळी घातल्या, आणू घरी घेतलं, काही लोकांना नामस्मरण करायला पाहिजे. आपल्याला अनुभव काहीतरी या पाहिजे की नाही परमार्थाचे. काहीच नाही, नुसतं घेऊन बसायचं. चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा. प्रत्येक कीर्तनामध्ये मी सांगतो की बाबा चिंतन विषय आहे आपला. आपल्याला जे मिळालं ते प्रत्येकाला मिळायला पाहिजे आणि ते चिंतन प्रत्येकानं करायला पाहिजे. भजनं करा, कीर्तनं करा, काही करा तुम्ही. महत्त्वाचा विषय आहे की गुरु करून त्याच्या मुखातून जे नामस्मरण, असं तुम्हाला नामस्मरण करून मनोमार्ग गेला तर तेथेच मुकला. मनानं करायचं नाही, गुरुच्या मुखातून घेऊन ते नामस्मरण करायचे. हे कळण्यासाठी शास्त्र हे वाचावं लागते आपल्याला. आत्मपरिचिती, गुरुपरिचिती, शास्त्रपरिचिती, 3 परिचित्या सांगितल्यात. मग त्या 3 परिचित्या प्रत्येकाला आपल्याला यायला पाहिजे की नाही. शास्त्र काय सांगते, गुरु काय सांगते ना आपण काय करतो, आपल्याला अनुभव यायला पाहिजे. मग प्रत्येकानं चिंतन करा. हे तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो बरं का. नामस्मरण करा सगळ्यांना. मग झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो आणि इथे सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले करू वेडे वाकुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज नाही उचारिला अधिकार म्या पुला अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंग करा क्षमा अपराध देव तुकाराम 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 वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जगद्गुरु संत तुकाराम महाराज उद्या श्रीशनेश्वर महाराज